मी मनीषा तुम्हा सर्व मैत्रिणींचे एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत। मैत्रिणींनो, आज आपण कटोरी ब्लाउज चार्ट बघणार आहोत। खूप सोपी पद्धत आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की तुम्हाला ह्याचा खूप फायदा होणार आहे। आपण फोरटक्स सुद्धा शिलाई करू शकतो, प्रिन्सेस ब्लाउज सुद्धा इथे शिलाई करू शकतो आणि कटोरी ब्लाउज सुद्धा इथे शिलाई करू शकतो। गळारुंदी सांगणार आहे, शोल्डर, मुंडा आपल्याला किती ठेवायचा आहे आणि कटोरी ब्लाउज मध्ये आपल्याला परफेक्ट तयार किती कटोरी आहे हे अंगावरती घेतलेली माप आहेत परफेक्ट। ह्या मापाचे ब्लाउज सुद्धा मी शिलाई केलेले आहे, त्याच्यामुळे हे व्यवस्थित परफेक्ट माप मी तुम्हाला एकदम सावकाश आणि खूप सोपी पद्धत सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। इथे बघू शकता ब्लाउजला लागणारे सर्व मापे इथे मी हे पा छाती लागते आपल्या ब्लाउजसाठी। इथे आपल्याला छातीचा चौथा भाग सुद्धा टाकावा लागतो। छातीची घडी किती टाकायची आहे लक्षात येत नाही ते सुद्धा मी समजावून सांगणार आहे। गळा रुंदी आपल्याला किती ठेवायची आहे प्रत्येक साइज मध्ये, शोल्डर आपल्याला किती टाकायचा आहे, मुंडा आपल्याला किती ठेवायचा आहे, तयार कटोरी आपली किती असते आणि वाढवायची सुद्धा किती आहे ते खूप समजून सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, खूप महत्त्वाचे इथे मी टिप्स तुम्हाला सुद्धा देणार आहे। सर्वात आधी 28 साइजचा आपण बघूया। आपल्याला आता 28चा चौथा भाग आपल्याला काढायचा आहे। दोन पद्धतीने सुद्धा काढू शकतो, एक तर 28 भागिले हे पा 28 भागिले 4 असं सुद्धा काढू शकतो आणि टेप वरती सुद्धा काढू शकतो। आता इथे काय केलेलं आहे मी 28 भागिले 4 बरोबर 7। 28चा चौथा भाग 7 आहे। टेप वरती सुद्धा करू शकता। हे पा एक तुम्हाला हे वरचं करून दाखवते मी। हे पा हे टोक काय करा तुम्ही 28 कुठे आहे तिथे ठेवून घ्यायचं आहे। हे पा अशा पद्धतीने जिथे 28 आहे तिथे ठेवा। हे पा अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता। हे पा 14 परत आपल्याला 14चा अशा पद्धतीने हे टोक 14 वरती ठेवून घ्या। मी शिलाई करताना सुद्धा प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते 14 भाग कसा काढायचा। हे पा हे झालं 7 चौक 28 म्हणजे 28चा चौथा भाग 7। तुमच्या नक्कीच लक्षात आलेला असेल। अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता। आता इथे 7 आलं। आता इथे काय करायचं आहे आपल्याला घडी कितीची टाकायची आहे 7। हे 7 मी इथे ठेवलेलं आहे, बघू शकता इथे लिहिलेलं आहे। प्लस आपल्याला 2 इंच त्यामध्ये वाढवून घ्यायचं आहे, कारण की आपल्याला शिलाई मार्जिन जास्तीचं लागतं। जरी टाईट झाला त्या उसवायला सोपं पडतं। कधी कधी ब्लाउजला धागे निघतात बघा बाजूला फिटिंग करताना, त्यामुळे ते कट करावे लागतं। थोडंफार आपलं ते कटिंगमध्ये जातं, बॉक्स फिटिंग करतो, त्याच्यामुळे काय करत जा तुम्ही कंपल्सरी 2 इंच शिलाई मार्जिन इथे ठेवत जा। आता किती झालं बघू शकता 7, 8 आणि 9। मग आपल्याला घडी इथे 9ची टाकायची आहे, तुम्ही इथे विसरू नका। आता इथे गळारुंदी टाकायची आहे 28 साइज मध्ये। गळारुंदी 2.25 सुद्धा ठेवू शकता आणि 2.5 सुद्धा ठेवू शकता। एक 2.25चा शिलाई करून बघा, एक 2.5चा सुद्धा शिलाई करू शकता। मी तर कंपल्सरी 2.5 ठेवत असते, तुम्ही एक शिलाई करून बघा, तो कटोरी ब्लाउज परफेक्ट बसतात बघा। हे पा आता इथे गळारुंदी 28 साइज मध्ये आपल्याला गळारुंदी 2.5 ठेवायची आहे, एवढं फक्त इथे लक्षात ठेवायचं आहे। इथे आपल्याला शोल्डर 5.5 ठेवायचा आहे, लक्षात ठेवा। ब्लाउज वरून घेतलेली मापे आहेत मी। हे पा शोल्डर आपल्याला 5.5 ठेवायचा आहे आणि जेवढं शोल्डर आहे तेवढा आपण इथे मुंडा सुद्धा ठेवायचा आहे। हे पा 5.5 वरती अशा पद्धतीने इथे लिहून घेते मी। हे पा बघू शकता जेवढं शोल्डर घेतलं 28 साइज मध्ये हे शोल्डर परफेक्ट आहे। तुम्हाला परफेक्ट माप हे मी टाकून दाखवणार आहे। हे पा या 5.5 घेतलं, इथे मुंडा सुद्धा आपल्याला 5.5, शोल्डर जेवढं घेतलं इथे मुंडा सुद्धा आपल्याला तेवढाच घ्यायचा आहे। आता 28 साइज मध्ये आपल्याला तयार कटोरी 4.5 टाकायची आहे, परफेक्ट आहे। बघू शकता इथे 4.5 टाकायची आहे तयार कटोरी आणि प्लस त्यामध्ये 2 इंच वाढवून घ्यायचं आहे, कारण की आपण टक्स देतो कटोरीला ती, म्हणजे जेणेकरून हे आपल्याला परफेक्ट बसते, त्यासाठी हे 2 इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे, कंपल्सरी घ्यायचं आहे। सर्व साइज मध्ये आपल्याला हे 2 इंच वाढवावं लागतं। आता इथे पुढची साइज आहे 30। आता 30चा आपल्याला चौथा भाग टाकायचा आहे 30 भागिले 4। मोबाईल वरती सुद्धा करू शकतो आपण त्याचं 30 भागिले 4 ते सुद्धा करू शकतो आणि टेप वरती सुद्धा हे करून दाखवलं त्या पद्धतीने सुद्धा करू शकतो। दोन्ही पद्धतीमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता। आता 30चा आपल्याला चौथा भाग 7.5 घ्यायचा आहे। फोटो काढून ठेवा प्रत्येक साईजचा, तुम्हाला जी साईज असेल त्यांनी, म्हणजे परफेक्ट तुम्हाला टाकायला सुद्धा हे सोपं पडेल। आता इथे बघायचे आहे आपल्याला घडी। हे पा हे 7.5, हे पा बघू शकता इथे 7.5 प्लस आपल्याला 2 इंच कंपल्सरी मार्जिन ठेवत जा। मी तर प्रत्येक ब्लाउज मध्ये ठेवत असते, ते बरं पडतं आपल्याला उसवायला सुद्धा, ते बरं पडतं। आता इथे 7.5 प्लस आपण त्यामध्ये 2 इंच मिळवलेला आहे। आता इथे किती टाकायचे आहे मग 7.5, 8.5 आणि 9.5ची घडी टाकायची आहे, लक्षात आलं असेल तुमच्या नक्की। हे पा इथे 9.5ची घडी टाकायची आहे। आता इथे गळारुंदी आपल्याला 2.5 ठेवायची आहे। हे पा इथे गळारुंदी मी इथे 2.5 ठेवलं। आता शोल्डर आपल्याला 30 साइज साठी हे पा शोल्डर सुद्धा इथे आपल्याला 5.5 ठेवायचं आहे। लहान साइज आहे थोडीशी म्हणून सांगते मी तुम्हाला समजावून, कारण की परफेक्ट मापे तुम्हाला मी इथे सांगितलेले आहेत। जेवढं शोल्डर इथे मुंडा सुद्धा आपल्याला तेवढाच टाकायचा आहे। हे पा मुंडा सुद्धा आपल्याला 5.5 टाकायचा आहे।
आता इथे बघू शकता 30 साईज आहे आपली. तयार कटोरी आपल्याला 4.25 ठेवायची आहे. लक्षात ठेवा 28 मध्ये आपण इथे 4.5 ठेवली, थोडीशी मोठी झाली साईज. इथे बघू शकता 4.5 ठेवायची आहे. प्लस त्यामध्ये 2 इंच मिळवायचं आहे. हे पहा, लक्षात ठेवा टक्स साठी लागतं, त्यासाठी कंपल्सरी तुम्ही प्रत्येक साईज मध्ये 2 इंच इथे मिळवायचं आहे. तयार कटोरी इथे परफेक्ट काढून दिलेले आहे. हे मापाचा ब्लाऊज तुम्ही एकदा शिलाई करून बघा, ही परफेक्ट त्या मापाची बरोबर तुम्हाला इथे कटोरी काढून दिलेली आहे. आता इथे 32, आता 32 पुढची साईज आहे इथे 32चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. बघू शकता 8 चौक 32 अशा पद्धतीने सुद्धा काढू शकता किंवा टेपवरती सुद्धा काढू शकता. आता इथे बघू शकता 8 आलं, बरोबर 8 चौक 32. आता इथे 8 टाकायचं आहे. घडी आपल्याला बघायची आहे. हे 8 घेतले मी इथे हे अशा पद्धतीने प्लस आपल्याला 2 इंच त्यामध्ये वाढून घ्यायचं आहे. म्हणजे बरोबर 8 आणि 9 आणि 10ची घडी आपल्याला इथे टाकायची आहे. लक्षात ठेवा कंपल्सरी तुम्ही 2 इंच मार्जिन ठेवत जा. आता इथे 32 मध्ये आपल्याला गळा रुंदी आपल्याला 2.5 ठेवायची आहे. हे पहा 2.5 ठेवायचे आहे. 32 साईज मध्ये आपल्याला शोल्डर्स इथे 5.5 ठेवायचं आहे. लक्षात ठेवा परफेक्ट मापे आहे ती, आणि जेवढं शोल्डर 32 साईज मध्ये घेतलं आपल्याला तेवढाच इथे मुंडा सुद्धा टाकायचा आहे. परफेक्ट बसतो. हे पहा इथे 5.5 घ्यायचं आहे. हे पहा लक्षात आलं असेल नक्कीच कशा पद्धतीने हे मी लिहिलेलं आहे. आता इथे 32 साईज मध्ये तयार कटोरी आपल्याला इथे 5 घ्यायची आहे. बघू शकता इथे, आणि वाढवून किती घ्यायची आहे आपल्याला प्लस 2 इंच. हे प्रत्येक साईज मध्ये आपल्याला ते वाढवून घ्यायचं आहे. म्हणजे टक्स साठी लागतं आपल्याला 5, 6 आणि 7. म्हणजे ते तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल. मी तुम्हाला खालच्या बाजूला आकृती सुद्धा काढून दाखवणार आहे. आता इथे पुढची साईज आहे. बघू शकता इथे 34/4 आपल्याला करायचं आहे. बरोबर इथं आपल्याला 8.5ची घडी टाकायची आहे. टेपवरती सुद्धा करू शकता किंवा मोबाईलवरती सुद्धा करू शकता. 34/4 बरोबर आपल्याला परफेक्ट घडी इथे 8.5ची टाकायची आहे. तर इथे काय करायचं आहे, पहा हे 8.5 घ्यायचं आहे. हे पहा आता इथे घडी टाकायची आहे प्लस आपल्याला 2 इंच त्यामध्ये मिळवायचं आहे. इथे आपण हा चौथा भाग काढला 34/4 हा चौथा भाग आला. आता इथे आपल्याला घडी 8.5, हे 8.5 इकडे घेतलं मी आणि प्लस आपल्याला 2 इंच त्यामध्ये मिळवायचं आहे. हे किती 8.5, 9.5 आणि 10.5 प्लस आपण 2 इंच मिळवून इथे 10.5ची घडी टाकायची आहे. आता गळा रुंदी आपल्याला 34 साईज मध्ये गळा रुंदी आपल्याला 2.5 ठेवायची आहे. हे पहा आता इथे बघू शकता आपल्याला महत्वाचं आहे ते शोल्डर. आता इथे आपल्याला शोल्डर हे पहा 5.5 सुद्धा टाकू शकतो. 5.5 सुद्धा आणि किंवा 6 सुद्धा टाकू शकतो. दोन्हीपैकी एक टाकलं तरी सुद्धा चालेल. ते भरपूर व्यवस्थित ते परफेक्ट होऊन जातं. आता इथे 34 साईज आहे. मुंडा आपल्याला टाकायचा आहे. जेवढं शोल्डर तुम्ही 5.5 घेतलं तर 5.5 मुंडा घ्यायचा आहे आणि 6 घेतलं तर 6 तेवढाच मुंडा सुद्धा इथे टाकायचा आहे. तर जर तुम्ही 5.5 इथे घेतलं तर मुंडा सुद्धा आपल्याला तेवढाच टाकायचा आहे, आणि जर तुम्ही 6 घेतलं तर मुंडा सुद्धा आपल्याला तेवढाच 6 टाकायचा आहे. इथे विसरू नका, फक्त जेवढं शोल्डर तेवढा इथे मुंडा तुम्ही टाकायचा आहे. तो ब्लाऊज एकदम परफेक्ट आपला तयार होतो. आता 34 साईज मध्ये तयार कटोरी बघायची आहे आपल्याला 5.25 टाकायची आहे. लक्षात ठेवा नेहमी 5.25 तयार कटोरी असते प्लस आपल्याला त्यामध्ये 2 इंच वाढवायचं आहे. आपल्याला टक्स साठी लागतं ते बरोबर कटोरी तेवढी ती तयार होऊन जाते. आता इथे पुढची साईज आहे 35/4. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला मोबाईलवरती सुद्धा करू शकता किंवा टेपच्या साह्याने सुद्धा मोजू शकता. इथे चौथा भाग येत आहे 8.25. हे पहा लक्षात ठेवायचं आहे. आता इथे हा चौथा भाग टाकला, आपल्याला घडी टाकायची हे 8.25, हे 8.25 प्लस आपल्याला 2 इंच. म्हणजे घडी कितीची झाली 10:15, 10:11ची घडी झाली आपली. हे 10:11ची आपली इथे घडी झाली. टेपवरती सुद्धा तुम्ही करू शकता किंवा मोबाईलवरती सुद्धा करू शकता. जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल, किंवा फोटो काढून ठेवा म्हणजे तुम्हाला समजायला प्रत्येक साईज अनुसार हे सोपं जाईल. आता 35 साईज मध्ये गळा रुंदी आपल्याला हे पहा इथे बघू शकता सरळ अशी गळा रुंदी मी इथे ठेवलेली आहे. 2.5 ठेवायची आहे. हे पहा 2.5. आता शोल्डर आपल्याला इथे 6 ठेवायचं आहे. परफेक्ट इथे शोल्डर आहे 6 ठेवायचं आहे, आणि मुंडा सुद्धा आपल्याला तेवढा 6 ठेवायचा आहे. इथे विसरू नका, फक्त हे परफेक्ट मापाचं शोल्डर आणि मुंडा आहे. आणि इथे 35 साईज मध्ये आपल्याला तयार कटोरी इथे 5.25 लागते प्लस आपल्याला त्यामध्ये 2 इंच मिळवायचं आहे. आपल्याला टक्स साठी लागतं ते, म्हणजे ती बरोबर परफेक्ट तिथे तयार होऊन जाते.
बऱ्याच जणींना माहित नसतं तयार कटोरी आपल्याला किती ठेवायची आहे, इकडे तिकडे कमी जास्त ते होतं. हे परफेक्ट तयार काढून दिलेलं आहे मी. 44 पर्यंत मी तुम्हाला हे काढून देणार आहे. तुम्हाला ह्याचा खूप फायदा होणार आहे. आता इथे पुढची साईज आहे 36. 36चा चौथा भाग 36 भागिले 4 9 येतो. 9 चोक 36 असं सुद्धा तुम्ही करू शकता. 9 चोक किंवा टेपवरती सुद्धा मोजू शकता किंवा मोबाईलवरती सुद्धा करू शकता. इथे लक्षात ठेवायचं आहे 36चा चौथा भाग आपण इथे काढलेला आहे. 36 भागिले 4 म्हणजे 9 चोक 36. आता इथे 9 घ्यायचं आहे. हेच 9 इथे घ्यायचं आहे. आपल्याला घडी टाकायच्या. आपण हा चौथा भाग काढला. आता इथे आपल्याला घडी टाकायची आहे. 9 प्लस त्यामध्ये आपल्याला 2 इंच मिळवायचं आहे. आणि इथे किती टाकू शकता घडी? 9, 10 आणि 11ची घडी आपल्याला इथे टाकायची आहे. शिलाई मार्जिन जास्त ठेवा, कारण की टाईट झालं तर तुम्हाला सुद्धा उसवायला सोपं पडेल. कारण की थोडीशी साईज मोठी असेल त्यांनी ते लक्षात ठेवायचं आहे. कंपल्सरी 2 इंच इथे शिलाई मार्जिन ठेवत जा. आता इथे आपल्याला टाकायची आहे गळारुंदी. हे पहा बघू शकता गळारुंदी इथे मी 2.5 ठेवणार आहे. कोणतीही साईज असू दे. थोडीशी मोठी येणार आहे खाली, तिथे थोडंसं चेंज होणार आहे एवढंच फक्त. शोल्डर आपल्याला इथे 6 ठेवायचं आहे. हे पहा परफेक्ट शोल्डर आहे. मुंडा सुद्धा आपल्याला इथे 6 ठेवायचा आहे. हे पहा बघू शकता. आता इथे तयार कटोरी किती आहे? हे पहा 36 साईज मध्ये आपल्याला तयार कटोरी किती लागणार आहे? हे पहा बघू शकता इथे 36 साईज मध्ये तयार कटोरी इथे आपल्याला 5.5 लागते. प्लस आपल्याला 2 इंच त्यामध्ये मिळवायचं आहे. टक्स देण्यासाठी आपल्याला ते लागतं. लक्षात ठेवायचं आहे तुम्ही. 36 साईज मध्ये आपल्याला 5.5 लागते. 35 साईज मध्ये आपल्याला 5.25 लागते. लक्षात ठेवायचं आहे, खूप महत्वाचं आहे. आता आपण पुढची साईज घेऊया. हे तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल. एवढं व्यवस्थित हे परफेक्ट मापे आहेत बघू शकता तुम्ही. फोटो सुद्धा काढू शकता. तुम्हाला हे खूप महत्वाचं आहे. आता इथे मी दुसरा पेपर आहे त्यावरती बसलं नाही म्हणून. हे पहा इथे छाती आहे. इथे छातीचा चौथा भाग आपल्याला घडी किती टाकायची आहे ते सुद्धा इथे टाकायचं आहे. आपल्याला गळारुंदी किती ठेवायची आहे, शोल्डर मुंडा आपल्याला किती पाहिजे, तयार कटोरी आपल्याला किती पाहिजे आणि वाढवायची किती आहे. हे पहा अशा पद्धतीने हे मी लिहून घेतलेलं आहे. आता इथे 38 साईज आहे बघू शकता. इथे 38 भागिले 4. हे पहा 38 भागिले 4 आपल्याला इथे चौथा भाग काढायचा आहे. टेपवरती सुद्धा काढू शकता किंवा मोबाईलवरती सुद्धा तुम्ही काढू शकता. आता इथे 38चा चौथा भाग आपल्याला 9.5 घ्यायचा आहे. लक्षात ठेवायचं आहे तुम्ही दोन्ही पद्धतीने मध्ये सुद्धा मोजू शकता, टेपवरती किंवा मोबाईलवरती. आता इथे 38चा भागिले 4 केलं आपण. चौथा भाग काढला इथे 9.5 आला. ते 9.5 आपल्याला घडी बघायची आहे. आपल्याला किती टाकायचे आहे हे 9.5 घेतलं मी बघू शकता इथे. बरोबर प्लस आपल्याला त्यामध्ये 2 इंच मिळवायचं आहे. 2 इंच किती झालं 9.5. 10.5 आणि 11.5ची आपल्याला इथे घडी टाकायची आहे. हे पहा परत एकदा सांगते. 9.5 भरलं चौथा भाग आपल्याला, मग घडी आपल्याला टाकायचे 2 इंच मिळवायचं आहे. म्हणजे 9.5 भरलं आपलं इथे. 10.5 आणि 11.5ची आपल्याला इथे घडी टाकायची आहे. हे पहा हे लक्षात ठेवा तुम्ही. कंपल्सरी 2 इंच मोठी साईज असेल तर 2 इंच शिलाई मार्जिन. शिवणकामामध्ये आपल्या इकडे तिकडे होतं, नवीन असेल तर होतच होतं. त्यामुळे 2 इंच कंपल्सरी शिलाई मार्जिन ठेवत जा. आता इथे 38 साईज मध्ये आपल्याला गळारुंदी आपल्याला 2.5 टाकायची आहे. लक्षात ठेवा. हे पहा गळारुंदी मी इथे 2.5 टाकलेला आहे. आता इथे आपल्याला टाकायचं आहे शोल्डर. 38 साईज मध्ये शोल्डर आपल्याला 6 टाकायचं आहे आणि 38 साईज मध्ये मुंडा सुद्धा आपल्याला 6 ठेवायचा आहे. हे पहा बघू शकता जेवढं शोल्डर आहे तेवढं आपल्याला इथे मुंडा सुद्धा ठेवायचा आहे. लक्षात ठेवायचं आहे. आता इथे 38 साईज मध्ये आपल्याला तयार कटोरी ते 5.5 लागते. 5.5 लागते आणि वाढवायची आपल्याला किती, प्लस आपल्याला 2 इंच त्यामध्ये वाढवून घ्यायचं आहे. लक्षात ठेवायचं आहे कंपल्सरी वाढवून घ्यायचं आहे. टक्स आपल्याला द्यावा लागतो म्हणजे खोलगट भाग तयार होतो. त्यासाठी आपल्याला हे 2 इंच वाढवून घ्यावं लागतं प्रत्येक साईज मध्ये. आता इथे पुढची साईज आहे 40. 40चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. 40 भागिले 4 बरोबर 10. 40चा चौथा भाग आपला 10 येतो परफेक्ट इथे. आता इथे आपण चौथा भाग काढला 40चा. आता आपल्याला घडी बघायची आहे किती आहे. तर इथे हे पहा हे 10 इथं घेतलं मी. प्लस त्यामध्ये आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिन ठेवायचं आहे. म्हणजे 10 झाले. 11 आणि 12ची इथे घडी टाकायची आहे. साईज मोठी असल्यामुळे 12ची आपल्याला इथे घडी टाकायची आहे. लक्षात ठेवायचं आहे. आणि 40 साईज मध्ये गळारुंदी आपल्याला 2.5 ठेवायची आहे. 2.5 इंच ठेवायची आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे मोठी साईज आहे बघू शकता. इथे शोल्डर आपल्याला 6.25 ठेवायचा आहे. हे पहा
आणि मुंडा सुद्धा आपल्याला 40 साईज मोठी आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित परफेक्ट सुद्धा तो ब्लाऊज आपल्याला बसला पाहिजे। हे पहा 40 साईज मध्ये शोल्डर आपण किती ठेवलं 6.25, मुंडा सुद्धा आपल्याला तेवढाच ठेवायचा आहे 6.25। हे पहा अशा पद्धतीने तेवढं शोल्डर तेवढा आपल्याला इथे मुंडा सुद्धा ठेवायचा आहे। आता इथे 40 साईज मध्ये परफेक्ट कटोरी आहे बघा, इथे लक्षात ठेवा तयार कटोरी आपल्याला 6 लागते, म्हणजे परफेक्ट कटोरी 6 तयार होते 40 साईज मध्ये, प्लस आपल्याला त्यामध्ये 2 इंच मिळवून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा 40 साईज मध्ये तयार कटोरी आपल्याला 6 लागते। हे पहा अशा पद्धतीची मापे टाकलेली आहे, तुमच्या नक्की लक्षात आलेला असेल। अशा आपण इथे चौथा भाग काढला, छातीची घडी टाकलेली आहे, गळा रुंदी आपल्याला किती ठेवायची आहे, शोल्डर आपल्याला किती लागतं प्रत्येक साईज मध्ये सांगितलं मी तुम्हाला, मुंडा आपल्याला किती ठेवायचा आहे, तयार कटोरी प्रत्येक साईजानुसार किती परफेक्ट माप आहेत, हे ब्लाऊजवरती आणि अंगावर घेतलेली सुद्धा मापे आहेत, म्हणून तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे। आणि वाढ प्रत्येक साईज असू दे तुमची, वाढ इथे 2 इंच वाढवायची आहे। तुम्ही माझे कटोरी ब्लाऊजचे सुद्धा व्हिडिओ बघितले आहे, कटिंग मी कशा पद्धतीने करते त्यानुसार हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे। आता इथे पुढची साईज आहे 42, खूप महत्वाचे आहे, लक्षात ठेवायचं आहे, कारण की बऱ्याच जणींना माहित नसतं चौथा भाग कसा काढायचा, शोल्डर किती घ्यायचा आहे, कटोरी तयार किती ठेवायची आहे। आपल्याला इथे काय करायचं आहे 42/4, मोबाईलवरती सुद्धा करू शकता किंवा टेपवरती सुद्धा करू शकता। इथे आता चौथा भाग टाकायचा आहे 10.5, 42चा चौथा भाग 42/4 म्हणजे 10.5 आपल्याला चौथा भाग येतोय परफेक्ट। हे पहा अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला टाकायची आहे घडी किती लागते, हे आपण चौथा भाग इथे काढला 42 साईज मध्ये। आता हे पहा हे 10.5 इथे लिहिते मी, हे पहा 10.5 प्लस आपल्याला 2 इंच त्यामध्ये मिळवायचं आहे, म्हणजे किती झालं 10.5, 11.5 आणि 12.5ची आपल्याला घडी टाकायची आहे। हे पहा इथे 42चा चौथा भाग 10.5, 10.5 आपण इथे लिहिलं प्लस त्यामध्ये 2 इंच, म्हणजे 10.5 मध्ये 2 इंच मिळवायचं आहे, 10.5, 11.5 आणि 12.5ची आपण इथे घडी टाकलेली आहे। लक्षात ठेवा छातीची घडी 42 साईज साठी आपल्याला 12.5 इथे टाकायची आहे। आता इथे 42 साईज आहे, हे पहा इथे गळा रुंदी आपल्याला ठेवायची आहे, तुम्ही 2.25 सुद्धा ठेवू शकता किंवा 2.5 सुद्धा ठेवू शकता। सर्वात आधी 2.5 लिहिते मी, हे पहा 2.5 सुद्धा ठेवू शकता आणि 2.25 सुद्धा ठेवू शकता, परफेक्ट बसते। कुठली एक ठेवली तरी थोडाच फरक पडतो, 2.25 म्हणलं तरी 2.5च्या नंतर 1-2 लाईनी येतात, थोडाच फरक पडतो, तेवढं तुम्ही फक्त लक्षात ठेवायचं आहे। 2.5 सुद्धा ठेवू शकता किंवा 2.25 सुद्धा इथे तुम्ही ठेवू शकता। आता इथे 42 साईज आहे, शोल्डर आपल्याला इथे 6.25 टाकायचा आहे। लक्षात ठेवा 42 साईज साठी आपल्याला 42 साईज साठी शोल्डर आपल्याला 6.25 टाकायचा आहे, तेवढाच मुंडा सुद्धा टाकायचा आहे। थोडं मोठं माप आहे म्हणून समजावून सांगते तुम्हाला। हे पहा परफेक्ट आहे, शिलाई करून नक्की बघा तुम्ही, परफेक्ट मापाचे ब्लाऊज बसतात एकदम व्यवस्थित। आणि तयार कटोरी हे पहा माहित नसतं बऱ्याच जणींना, 42 मध्ये तयार कटोरी सुद्धा आपल्याला 6.25 लागते, लक्षात ठेवायचं आहे, त्यामध्ये प्लस आपल्याला 2 इंच वाढवून घ्यायचं आहे। आता इथे पुढची साईज 44 साईज आहे, हे पहा इथे 44/4, हे पहा मोठी साईज आहे, समजून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला 44/4, 44 आपल्याला चौथा भाग 11, 11 चौक 44, 11 आला। आता इथे काय करायचं आहे, हे पहा आता घडी, हा झाला आपला चौथा भाग, 44चा चौथा भाग 11 झाला। आता इथे आपल्याला घडी टाकायची आहे, किती लागणार 11 प्लस त्यामध्ये 2 मिळवायचं आहे, 12 आणि 13ची आपल्याला घडी टाकायचं, कारण की हे मोठं माप आहे म्हणून सांगते। हे पहा इथे 13ची आपल्याला घडी टाकायची आहे। आता इथे बघू शकता ही 44 आहे, गळा रुंदी आपल्याला इथे 3 ठेवायची आहे। हे पहा परत एकदा सांगते 44 साईज असल्यामुळे गळा रुंदी आपल्याला इथे 3 ठेवायची आहे। हे पहा आणि 44 साईज मध्ये शोल्डर आपल्याला इथे 6.5 ठेवायचं आहे, आणि जेवढं शोल्डर आपण इथे 44 साईज मध्ये ठेवलं तेवढंच आपल्याला इथे मुंडा सुद्धा ठेवायचा आहे। हे पहा मुंड्याचं मार्किंग इथे अशा पद्धतीने मी तुम्हाला खूप समजून सांगितलेलं आहे। जेवढं शोल्डर आहे 44 मध्ये तेवढा आपल्याला मुंडा सुद्धा ठेवायचा आहे, लक्षात ठेवायचं आहे तुम्ही। आणि आता तयार कटोरी किती आहे लागते 44 साईज मध्ये तयार कटोरी आपल्याला 6.5 लागते, हे पहा 6.5 लागते, प्लस आपण त्यामध्ये 2 इंच मिळवायचं आहे। प्रत्येक साईज असू द्यात, कोणतीही साईज असू द्यात, तुम्ही 2 इंच इथे वाढवायला फक्त विसरू नका, तो परफेक्ट टक्स देऊन तो ब्लाऊज एकदम व्यवस्थित मापाचा परफेक्ट होतो। हे पहा बघू शकता प्रत्येक साईजचं मी इथे तुम्हाला समजावून सांगितलं, फक्त थोडासा फरक असतो, तुम्ही लक्षात घ्यायचा आहे। हे पहा अर्धा इंचाचा प्रत्येक साईज मध्ये फरक आहे, बघू शकता इथे। हे पहा घडीत सुद्धा अर्धा इंचाचा प्रत्येक साईज मध्ये हा फरक आहे। हे पहा गळा रुंदी आपण अशा पद्धतीने टाकली, शोल्डरचं सुद्धा मार्किंग आपण अशा पद्धतीने इथे केलेलं आहे। हे पहा
आणि तयार कटोरी लक्षात ठेवायचा आहे, तुम्ही खूप महत्वाचं आहे. छोटी साईज असेल तर आपल्याला किती घ्यायची आहे, 28-30 मध्ये आपल्याला किती घ्यायची आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने हे लक्षात ठेवा तुम्ही नेहमी. आता ही मोठी साईज, हे पहा चौथा भाग काढलेला आहे आपण अशा पद्धतीने. इथे घडी किती लागती ते सुद्धा मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे. गळारुंदी आपल्याला किती ठेवायची आहे, प्रत्येक मोठी साईज असेल तर किती ठेवायची आहे परफेक्ट इथे मी तुम्हाला काढून दिलेलं आहे. शोल्डर आपल्याला किती ठेवायचं आहे, मुंडा आपल्याला किती ठेवायचा आहे, तयार कटोरी आपल्याला किती लागते प्रत्येक साईजसाठी. हे पहा हे लक्षात ठेवा तुम्ही नेहमी. आणि वाढवून प्रत्येक कोणतीही साईज असू द्या 2 इंच तुम्ही ते वाढवायला फक्त विसरू नका. हे तुम्हाला परफेक्ट चार्ट आहे कटोरी ब्लाऊजचा. हे तुम्ही 4 टक्स मध्ये सुद्धा वापरू शकता. प्रिन्सेस कट ब्लाऊज मध्ये सुद्धा हे तुम्ही वापरू शकता. तुम्ही चौथा भाग इथे वापरू शकता. घडी किती टाकायची आहे ते सुद्धा वापरू शकता तुम्ही. शोल्डर सुद्धा आणि मुंडा सुद्धा ह्यामधलं वापरू शकता. आणि टक्स टाकणार, टक्सचा सुद्धा मी प्रिन्सेसमध्ये टक्स आपल्याला किती लागतो, 4 टक्स मध्ये आपल्याला टक्स किती लागतो त्याचा सुद्धा मी चार्ट तुम्हाला परफेक्ट मापाचा बनवून देणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तेच तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे. आता आपण आकृती कशा पद्धतीने काढाय, एक साईज घेऊया, त्याची मी तुम्हाला आकृती सुद्धा काढून दाखवणार आहे. आता इथे मी तुम्हाला एक आकृती काढून दाखवते. हे पहा ही वरची साईज आपण घेऊया, 28 साईज घेऊया. हेच आहे, हे पहा इथे लिहून ठेवते अलीकडच्या बाजूला 1.5 इंच. प्रत्येक साईज मध्ये 1.5 इंच तुम्ही वाढवून घ्यायचं आहे. कोणतीही साईज असू द्यात 1.5 इंच तुम्ही वाढवून घ्यायचं आहे. हे पहा इथे सुद्धा प्रत्येक साईज मध्ये तुम्ही 1.5 इंच गळ्याच्या बाजूला वाढवून घ्यायचं आहे. हे पहा कोणतीही साईज असू द्यात, इथे सुद्धा मी लिहिते. हे पहा गळ्याच्या बाजूला वाढवायला फक्त विसरू नका. खूप सोपी पद्धत आहे कटोरीची. बऱ्याच मैत्रिणींना सुद्धा आवडलेली आहे, त्यांना ब्लाऊज सुद्धा परफेक्ट एकदम बसलेले आहेत. हे चार्ट तुम्ही लक्षात ठेवा कटोरी ब्लाऊजचा परफेक्ट तुम्हाला खूप महत्वाचा आहे. आणि अशा पद्धतीने बघून सुद्धा तुम्ही दुसऱ्याची ब्लाऊज शिलाई करू शकता. आता इथे मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजची आकृती काढून दाखवते. हे पहा 28 साईज आपण इथे घेऊया. 28 आता पूर्ण उंची तुमची किती असू द्या, तयार उंची इथे घ्यायची आहे. पुढची साईज पाठीमागची बाजू जर काढत असाल तर 1 इंच उंची इथे वाढवायची आहे पाठीच्या भागासाठी. वरचे शोल्डर कारण की पुढच्या भागाला कमी का घ्यायची, 1 आहे तेवढी का घ्यायची, कारण की इथे क्रॉसपट्टी आपण सेपरेट काढतो. बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत, बघू शकता तुम्ही. आता इथे घ्यायची आहे आपल्याला 28 साईज. आता उंची तयार आपण इथे 12.5 ठेवणार आहोत. हे पहा 12.5 वरती मार्किंग करून घेते. सर्वात आधी पुढची उंची हे पहा आहे तेवढी टाकायची आहे. ब्लाऊजची जेवढी तयार आहे तेवढी. पाठीच्या भागाला 1 इंच वाढवून घेतो आपण, तेवढी इथे घ्यायची नाही आहे तेवढी सुरुवातीला आधी मी टाकली. हे पहा इथे एक लाईन ओढून घेते. हे पहा अशा पद्धतीने एक लाईन ओढून घेते. आता सर्वच साईजसाठी आहे, बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत मी. हे 1.5 इंच हे पहा इथं मार्किंग केलेलं आहे 1.5 इंच. सर्वात आधी ते 1.5 इंच हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. खूप सोपी पद्धत आहे, त्याच्यामध्येच आपल्याला कटोरी वाढवायची असते. हे पहा अशा पद्धतीने 1.5 इंच आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. एक लाईन ओढून घेते. फक्त एवढं लक्षात ठेवा, जेवढी उंची तयार आहे तेवढीच पुढच्या भागासाठी आपल्याला वापरायची आहे, कारण की आपण क्रॉसपट्टी इथे सेपरेट काढतो. बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत, समजून सुद्धा सांगत असते. आता 28 साईज मध्ये बघू शकता इथे पूर्ण शोल्डर किती आहे 5.5. सर्वात हे सोडून द्यायचं. आता हे 1.5 इंच सोडून पुढच्या बाजूला आपल्याला 5.5 इंच वरती मार्किंग करून घ्यायचं आहे. बघू शकता इथे मार्किंग करून घेते. आता गळा रुंदी आपली किती आहे 2.5 इंच. तीच 2.5 इंच इथे मार्किंग करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे परफेक्ट, किंवा 2.25 ठेवत असाल तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम येत नाही. आणि इथे जातं शिलाईमध्ये जेवढं तुम्ही पकडता तेवढं, आणि इथे सुद्धा तुमचं तेवढं शिलाईमध्ये जाऊन तुम्हाला हवं असेल तेवढं ते परफेक्ट मापाचं शोल्डर तयार होऊन जातं. तुम्हाला इथे मी परफेक्ट मापे काढून दिलेले आहेत. आता हे जेवढं शोल्डर हे पहा हे सोडून द्यायचं आहे. आपल्याला कटोरीचा थोडाफार इकडच्या बाजूला आकार येतो, त्यासाठी आपण हे 1.5 इंच वाढवून घेतलेलं आहे. प्रत्येक साईज मध्ये आहे हे 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे कंपल्सरी. आता हे शोल्डर आपण जेवढं घेतलं तेवढाच खालच्या बाजूला आपल्याला मुंडा सुद्धा घ्यायचा आहे. 5.5 वरती मार्किंग करून घेते. इकडून मोजलं तरी सुद्धा चालेल, म्हणजे तुमची लाईन सुद्धा इथे सरळ येऊन जाणार आहे. हे पहा आता मी एक सरळ लाईन ओढून घेते ह्याच्यावरती, समजायला सुद्धा तुम्हाला ते सोपं पडणार आहे. आता ह्याच्यावरती आपल्याला छातीचं मार्किंग करून घ्यायचं असतं. हे पहा आता 28 साईज 28 भागिले आपण 4 केलं. चौथा भाग आपला इथे 7 आला. हे पहा इथे 7 टाकला आपण, प्लस 2 इंच 9 भरलं आपलं. आता इथे काय करायचं आहे 7 आला आपलं, प्लस 2 इंच त्याच्यामध्ये मिळवायचं आहे. म्हणजे किती आपली घडी आली हे पहा बघू शकता. हे 1.5 इंच सोडून आपल्याला पुढच्या बाजूला घडी टाकायची आहे. लक्षात ठेवा. हे पहा 28चा चौथा भाग 7 टाकला.
हे पहा इथे 7 लिहिलेलं आहे. घडी किती टाकायचे प्लस त्यामध्ये 2 इंच म्हणजे आपल्याला 9ची घडी टाकायची आहे. हे पहा बघू शकता परफेक्ट इथे मी 9ची घडी टाकलेली आहे. सर्वात आधी हा चौथा भाग टाका, 1.5 इंच सोडून चौथा भाग टाका आणि पुढच्या बाजूला 2 इंच मार्किंग करून घ्या. आणि हे आहे असंच ओढा. कंबर मोजायची कधी कधी काही गरज नसते. आहे तेवढं ते परफेक्ट भरून जातं तुमचं. जरी तुम्ही पाठीला इथे टक्सचं मार्किंग केलं तरी ते परफेक्ट भरून जातं. आता इथे पुढचा मुंडा 1 इंचावरती आपल्याला पाठीच्या भागासाठी आपण 1.5 इंचावरती आकार देतो. पुढच्या मुंड्यासाठी आपण 1 इंचावरती आकार देतो. इथे फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने ते मार्किंग करून घ्या आणि ह्याचा मध्य काढा. कधी सुद्धा हे पहा असं हे टोक ह्याच्यावरती ठेवू, ह्या लाईनी येते त्याच्यावरती ठेवून द्या. हे पहा खूप सोपी पद्धत आहे. तुम्हाला खूप समजून सांगितलेलं आहे मी. हे पहा आता इथे काय करा, हे पहा असा आकार द्यायचा आहे. हे पहा अशा पद्धती आकार सुद्धा तुमचा तिथे व्यवस्थित येऊन जातो. हे पहा इथपर्यंतच हा आकार द्यायचा आहे म्हणजे तो तुमचा परफेक्ट व्यवस्थित आकार सुद्धा तुमचा येऊन जाईल. आता हे पहा इथपर्यंत हे झालेलं आहे. खूप समजून सांगितलं मी तुम्हाला. आता इथे आपल्याला पुढचा गळा आहे तेवढा टाका, त्यामध्ये वाढ करू नका, परफेक्ट तयार होतो. बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत मी. आहे तेवढाच टाका. इथे 5.5 असू द्यात 5 असू द्यात तुमचा आहे तेवढा टाका. इथे मी 5.5 टाकते. हे पहा इथे 5.5 आहे तेवढा टाका, वाढू घेऊ नका, बरोबर होऊन जातं. वाढून घेतला तर शोल्डर तिथं उतरून जातं. आता इथे 5.5 गळा रुंदी आहे तेवढीच 2.5 जेवढी घेतलेली आहे तेवढीच गळा रुंदी इथं मार्किंग करून घ्या. खूप महत्वाचं आहे. हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करून घेते मी. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, हे पहा कटोरीचा आकार द्यायचा असेल तर इथून वरच्या बाजूला 1 इंच घ्यायचं आहे. हे पहा इथून वरच्या बाजूला 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. कंपल्सरी प्रत्येक साईज मध्ये आहे 1 इंच तुम्ही मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा आता इथून असा हा आकार द्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने इथून आला पाहिजे. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हा आकार द्यायचा आहे म्हणजे तो एकदम व्यवस्थित होऊन जातो. पुढच्या गळ्याचा आकार आपल्या असतो तो. हे पहा या अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला हे पकडायचं आहे. आपल्याला कटोरीसाठीच घेतलेलं आहे आपण हे 1.5 इंच वाढवून. आता तयार कटोरी किती आहे बघू शकता. 38 साईज बघतोय आपण. हे पहा तयार कटोरी 4.5 तयार आहे. बघू शकता इथे तयार कटोरी 4.5. आता इथे आपल्याला हे पकडायचं आहे. आता हे पहा तयार कटोरी आपली सर्वात आधी टाका, 4.5 आहे तेवढी टाका आणि 2 इंच पुढच्या बाजूला वाढून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. खूप सोपी पद्धत आहे. खूप समजावून सुद्धा सांगते. कटिंगच्या व्हिडिओ बरेच टाकले, खूप समजावून सांगत असते मी तुम्हाला. हे पहा आहे तेवढी तयार टाका आणि पुढच्या बाजूला कंपल्सरी कोणतीही साईज असू द्यात तुम्ही 2 इंच वाढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता इथे फिटिंगच्या बाजूला सुद्धा 2 इंच वाढून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने, कारण की क्रॉसपट्टी आपण तिथे सेपरेट काढत असतो. प्रत्येक साईजमध्ये तुम्ही हे 2 इंच वाढून घ्यायचं आहे. आणि पाठीच्या भागावर ठेवून मी कशी क्रॉसपट्टी काढायची आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगत असते. प्रत्येक व्हिडिओ बघा तुम्ही म्हणजे तुमच्या लक्षात येईल ते. हे पहा हे 2 इंच आपण वाढून घेतलेलं. हे पहा आता इथे किती टाकले आपण तयार कटोरी, इथे आपण 4.5 टाकली, 2 इंच हे वाढून घेतलं. आता हे वाढवलेल्या 2 इंचावरती हे वाढवलेलं 2 इंच असं घ्यायचं. हे पहा आणि एक सरळ लाईन ओढून घ्यायची आहे आपल्याला. खूप सोपी पद्धत आहे, तुमच्या नक्की लक्षात बसणार आहे. हे पहा अशा पद्धतीने वाढवून घेतलं. आता इथे काय करायचं आहे, हे आणि हे दोन्हीचं आपल्याला मध्य, ह्या भागांचा मध्य काढायचा आहे. आता हे पकडायचं नाही आपल्याला, फक्त तात्पुरतं आपण किती तयार आहे आणि वाढून घेतलं एवढंच फक्त. आता इथे बघू शकता हे 6.5 भरलेलं आहे. हे पहा असं मध्य काढायचं आहे. किती भरलं हे पहा, जेवढं भरलं 6.5 भरलेलं आहे. हे पहा आता हे टोक 6.5 वरती ठेवून घ्या. हे पहा इथे मध्य काढून घ्या म्हणजे हे 2 इंच मध्य आपला समान होऊन जाईल. आता हे पहा हे 2 इंच मध्य झाला, आपलं 6.5 भरलं. आता हा मध्य आहे मेन, आता हे घ्यायचं नाही आपल्याला. आता हे टोक ह्याला मार्किंग करून घ्या. हे मध्य मध्यावरती, हे पहा इथलं टोक ह्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा नक्कीच लक्षात आलेलं असेल. आता इथून प्रत्येक साईजसाठी आहे 3.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे वरच्या बाजूला इथे. हे पहा अशा पद्धतीने. आता हे टोक ह्याला ओढून घ्यायची आहे लाईन. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने ही लाईन ओढून घ्यायची. आता इथे काय करायचं आहे, हे पहा ही गळ्याची वरून येणारी कटोरीची गळा असतो हा, ती लाईन ह्या लाईनीला ओढून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने तुमच्या नक्कीच लक्षात आला असेल. हा मध्य काढला, इथे आपण मार्किंग केलं, हे 2-2 इंचाचं मार्किंग इकडून घेतलं ह्या 2 इंचावरती. इथून ही अशी लाईन ओढून घेतली इथे. इथून हे वरच्या बाजूला 3.5 इंच घेतलं आपण. हे पहा 3.5 इंच प्रत्येक साईजमध्ये आहे आणि ही लाईन ह्या लाईनीला जोडून घेतली आणि वरचा येणारा कटोरीचा गळा असं आपण लाईन इथे जोडून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला कटोरीचा आकार द्या, खूप महत्त्वाचा असतो. हे पहा असं टेपचं टोक ठेवा. हे पहा हे पहा आणि इथे पकडा. हे पहा अशा पद्धतीने इथं पॅक पकडा, इथे खालच्या बाजूला. हे पहा आता इथून फक्त हे पहा असा टेप फिरवा, इथे मार्किंग करून घ्या ह्याच्या समोर बरोबर. हे पहा परत एकदा सांगते. हे पहा अशा पद्धतीने इथं ठेवायचं आहे बरोबर टेपचं टोक.
हे पहा, आणि इथे पॅक पकडा, हे पहा, जेवढं इथे भरेल ना तिथे पॅक पकडा, हे पहा, फक्त टेप असा फिरवायचा आहे तुम्हाला, म्हणजे आकार तुमचा कधीही चुकणार नाही. आता इथे हा 1 इंच आपण दिला, हे पहा, अशा पद्धतीने इथून मार्किंग केल्याच्या तिथून हे पहा असा आकार घ्यायचा आहे. नक्की जमणार आहे तुम्हाला. हे पहा, बघू शकता इथे, हे पहा, अशा पद्धतीने हा आकार झाला. परफेक्ट सांगितलं मी तुम्हाला व्यवस्थित. हे बरोबर तयार होतं शिलाईमध्ये. तिथे तुम्हाला कुठली गुढी पडणार नाही, चुनी सुद्धा तुम्हाला पडणार नाही. गळा टाकताना आहे तेवढाच इथे टाकत जा, वाढ करत जाऊ नका. तुमचा शिलाई करून तो बरोबर इथे जातो अर्धा इंच, आणि थोडासा इथे खाली आला ना तुमचा आहे तेवढा तो बरोबर परफेक्ट तयार होऊन जातो. आता हे मी कट करून दाखवते तुम्हाला, समजावून सांगते आणखी थोडंसं. हे पहा, इथून हे कट करून घ्यायचं आहे. हे पहा, बरोबर हे पाठीमागच्या भागाचा आपण 1.5 इंचावरती आकार देतो. बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत बघा, मी त्यात सुद्धा तुम्हाला खूप समजून सांगत असते. हे पहा, आता हे व्यवस्थित गळा फक्त आहे एवढा. एक ब्लाऊज शिलाई करून बघा तुम्ही, तुमचं कधीही शोल्डर तिथे उतरणार नाही. आहे तेवढा टाकून बघा. वरच्या बाजूला अर्धा इंच अजिबात वाढवायची काही गरज नाहीये. हे पहा, अशा पद्धतीने हे कटिंग करून घेतलं. हे पहा, आता ही कटोरी आपण कटिंग करून घेऊया. हे पहा, अशा पद्धतीने. आता हे आपल्याला लागणार नाही, कारण की क्रॉसपट्टी आपण इथे सेपरेट काढतो. आणि जर कापडावरती हा भाग तुमचा कधी कधी कमी निघला तर इकडच्या बाजूला थोडंसं अर्धा इंच वाढून घ्यायचं, आणि इकडच्या बाजूला थोडंसं अर्धा इंच. ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओत सांगत असते कशा पद्धतीने ते वाढवायचं असतं. कधी कधी तो परफेक्ट निघतो, हा भाग आपला परफेक्ट तिथं निघतो. ही कटोरी अशी काढली परफेक्ट तिथं निघतो. तो कमी साईज असेल तर अशी, तर हा बरोबर परफेक्ट होऊन जातो. जर जास्त साईज असेल आपली तर फक्त ह्या बाजूला अर्धा घ्या, तोच आकार असा द्यायचा आहे. मग बरोबर इकडे वाढवायची, इकडे घ्यायचं नाहीये, तिथंच बरोबर. आणि इथे हा आकार असा बरोबर, ह्यालाच गोल राऊंडमध्ये व्हिडिओमध्ये बऱ्याच सांगितलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता इथे हे पहा, हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्या, आणि कटोरी ठेवताना ज्या पद्धतीने तुम्ही क्रॉस ठेवता त्या पद्धतीने ते ठेवली तरी सुद्धा चालेल. आणि जोडायला कधी कधी काय होतं, कमी पडते कटोरी, बऱ्याच वेळा तसं होतं. त्यांनी काय करायचं आहे, हे पहा, अशा पद्धतीने हे पहा, इथे जर जोडायला तुम्हाला कमी पडली थोडंसं वाढून घ्या. हे पहा, आता ह्याच्यावर मी सांगतो तुम्हाला. हे पहा, जर जोडायला तुम्हाला कधी कमी पडली थोडंसं, एवढं फक्त, एवढं नॉर्मल फक्त ह्याच्याबरोबर एवढं फक्त वाढून घ्या. कधी कधी जोडायला कमी पडते, अर्धा इंच घ्या किंवा अर्धा इंचापेक्षा कमी घ्या. आणि जर पुरली जोडायला तर खालचं तेवढं ते कट करून टाका. खूप सोपं आहे, तुम्हाला नक्की जमणार आहे. आणि शक्यतो तुम्ही क्रॉस ठेवा, म्हणजे तुमचं बरोबर होऊन जाईल. अशा पद्धतीने क्रॉस ठेवा. जरा कपडा थोडासा तिथे स्ट्रेचेबल असतो, तिथे ठेवली तरी सुद्धा चालेल. तुमची ही परफेक्ट होऊन जाणार आहे. कधी कधी अशी सुद्धा परफेक्ट मापाची बसून जाते कटोरी. जर तुम्हाला कधी कधी जोडायला कमी पडली तर तेवढं थोडंसं तिथे वाढून घ्या. अर्धा इंचापेक्षा कमी घेतलं तरी चालेल, किंवा असं अशी पुरत. शक्यतो मग तुम्ही क्रॉस ठेवली ना तर तुम्हाला जोडायला सुद्धा पुरेल ती. आणि अशी सरळ ठेवत असता, कधी कधी कपडा जर कमी असता, कोण अशी सरळ ठेवतं, मग त्यांनी काय करायचं, हे पहा, थोडंसं एवढं ते खालच्या बाजूला वाढवून घ्या. एवढं सांगायचं आहे. आणि जर टक्स टाकायचा असेल मधून, पण आपण आता टक्स टाकतो, 2 पीस सारखे दिसते, तर मग काय करायचं, ही पण बाजू अर्धा इंच वाढून घ्या, हे पाशी, आणि ही सुद्धा बाजू अर्धा इंच वाढून घ्या. म्हणजे मधून टक्स टाकला बरोबर तो अर्धा असा शिलाई करून तो जातो. मग आहे तेवढी कटोरी आपली बरोबर तिथे पुरून जाते. हे पहा, हे व्यवस्थित तुम्हाला मी दाखवलेलं आहे. त्याच पद्धतीने बाकीचं सुद्धा तुम्ही करून घ्यायचं आहे. बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत, ज्यांनी पाहिलेले नाही त्यांनी पहा, म्हणजे ते व्यवस्थित तुम्हाला समजलं सुद्धा जाईल. परफेक्ट मापाची आणि गोलमध्ये येते कटोरी ही. आणि टक्स मोजताना तुम्ही मोजून घ्या, वरचा उभा टक्स किती आहे तो मोजून घेत जा, आणि नंतर तो शिलाईमध्ये किती गेलेला आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगत असते. बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत, तुम्ही लक्षात आला ना तुमच्या, बरोबर ते होऊन जाणार आहे. आणि आडवा टक्स देताना तुम्ही 1.5 इंचाचं देत जा, उभा 2.5 इंच ठेवत जा. उभा फक्त, हे पहा, ह्याच्यावरूनच तुम्हाला मी करून दाखवते. हे पहा, आडवा 1.5 इंच ठेवत जा. हे पहा, आडव्यावरती मार्किंग करून घेते असं मी. आणि उभा आपल्याला 2.5 ठेवत जा. कोण काय करतं 2.25 पण ठेवतं, तरी सुद्धा मोजून घ्या तुमचा हा उभा, मोजून घ्या तुम्ही, आणि मग नंतर टाका. हे पहा, कोण 2.25 ठेवतं, कोणाकोणाला 2 लागतो, त्यांनी त्या पद्धतीने मोजून घ्यायचा आहे. हा तुम्ही 1.5 इंच ठेवत जा, काही प्रॉब्लेम येत नाही, बरोबर तो खोलगट भाग तिथे तयार होतो. पण हा जर तुमचा उभा टक्स आहे तो तुम्ही कंपल्सरी मोजून घेत जा. आणि कारण की अर्धा इंच शिलाईमध्ये जातं, तो मोजून घेत जा. शिलाईमध्ये किती गेलेलं आहे ते पण लक्षात आणा तुमच्या, आणि नंतर हा वरचा मोजून घ्या, म्हणजे तुमचं तिथे कुठेही बिघडणार नाही. तो बसायला मग तुम्हाला परफेक्ट तिथे ती कटोरी बसेल. आणि खोलगट भाग सुद्धा तुमचा परफेक्ट तिथे तयार होऊन जाणार आहे. अशा पद्धतीने
हे पहा बघू शकता एकदम परफेक्ट सुद्धा ही कटोरी बसते. हे पहा जरी जोडायला कमी पडलं तर थोडंसं वाढून घ्या आणि अशी जोडली आणि शिल्लक जर राहिलं ते पण मी सांगते तुम्हाला एवढं थोडंच ते कट करून टाकायचं आहे. मग ते सरळ लाईनीमध्ये करून घ्या. खूप सोपी पद्धत आहे. वाढून घ्या अर्धा इंच. मी असं तुम्हाला पेपरवरती मी आता तुम्हाला दाखवलं कशा पद्धतीने हे पेपरवरती मी तुम्हाला आता दाखवलं. असं शिलाई करून झाल्याच्या नंतर कधी कधी काय होतं थोडंसं वाढलं जातं खाली. मग तुम्ही काय करा सरळ लाईनीमध्ये ते कट करून घ्या. काही प्रॉब्लेम येत नाही. बरोबर होऊन जाते ते. फक्त थोडंसं अर्धा इंच वाढून घ्या म्हणजे तुम्हाला जोडायला सुद्धा ह्या भागाला कपड्यावर सुद्धा अवलंबून असतो. कधी कधी कपडा स्ट्रेचेबल असतो, कधी कधी खूप मऊ असतो, कधी कधी खूपच असा लांबतो सुद्धा कपडा त्याच्यावर सुद्धा अवलंबून असतो. जोडताना तो कमी पडतो. बऱ्याच वेळा तसं होतं कॉटनचा कपडा असतो जोडायला पुरत नाही ह्या बाजूला आपल्या ते लक्षात येत नाही. ठेवताना क्रॉस ठेवा. पुरते का ती बघा. नाही पुरलं तर अर्धा इंच इथे वाढून घ्या. घेतलं तरी सुद्धा चालेल. आणि असा टक्स दिल्याच्या नंतर थोडंसं खालच्या बाजूला शिल्लक राहिलं सरळमध्ये ते कट करू सुद्धा शकता. आता हे व्यवस्थित तुम्हाला एकदम परफेक्टमध्ये समजून सांगितलेलं आहे. मी अशा पद्धतीने करा. बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत ते सुद्धा बघून तुम्ही करू शकता. आणि इथून पुढे मी ह्या अनुसारच तुम्हाला मी शिकवणार आहे. तुम्हाला सुद्धा समजायला ते सोपं पडणार आहे. हे पहा हे लक्षात ठेवा. प्रत्येक व्यवस्थित माप आहे. तुम्हाला हेच अनुसार मी शिकवणार आहे इथून पुढं. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोटनेकचा एक चार्ट टाकते. आणि 4 टक्समध्ये प्रिन्सेसमध्ये आपल्याला किती टक्स लागतात, वरून किती घ्यायचं आहे, खालचं सुद्धा टक्स किती घ्यायचा आहे, आडवा टक्स किती घ्यायचा आहे तुम्हाला खूप समजून सांगणार आहे. तर मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.